ते लोकांना वाटतं की इन्स्टंट रिझल्ट नाही भेटत, पण इन्स्टंट म्हणण्यापेक्षा ह्या ज्या गोष्टी ह्या आता आपण फवारतोच ना औषध. समजा सकाळच्या वेळेला शेतकऱ्यांना मोनोक्रोटोफॉस फवारलं, सायपरमेथ्रिन फवारलं, 2% तर नाकात गेलं ना, 1% तर नाकात गेलं. त्याच्यामुळे माझं म्हणणं काय असतं किंवा पहिल्यांदा आपण ही औषधं फवारतानाच्या अगोदर रोग कसा कमी येईल ह्याच्यावर नियोजन केलं पाहिजे. मग ते कसं होईल, जर सध्या माणूस दर्शक गोष्ट आहे म्हणजे तुम्ही न्यूट्रिशनवर पण फोकस दिला पाहिजे. म्हणजे काय खत लागतं त्याला आणि किती प्रमाणामध्ये हे जर लोकांना कळलं तर मग रोग कमी होतो. साहेब सर काय गागडी बघा तुमची की तुम्ही आतापर्यंत किती दिवस झाले वाटते, 2 महिने झाले असते, 1.5 महिने झाले. त्याच्यापर्यंत बघा त्याला जास्त खर्च लागला का, रोग कोणता आला का, कोणती कीड आली का, कोणती प्रमाशी आली का, कारण की त्याचं ते गणित आहे. आता सर काय मध्ये का तिथं काकडी काय आम्ही मागच्या आठवड्यापासून बंद केली का, त्याचं कारण म्हणतो आता हे मार्केट जर पाक पडलाय, 10-12 रुपये तर आम्हाला परवड पाहिजे नाही. मग त्यापेक्षा म्हणतो का म्हणतो का तुम्ही साहेब विचार तुम्ही काय म्हणा बंद करा, थोडं औषध बंद करायचं. औषध बंद केलं थांबलं ती, आता औषध त्याचं आधी चालू होणार आहे. चालू होणार आहे. मी तर तेच म्हणलं ह्याला बंद कर म्हणलं आता. नाही बंद बरोबर साहेब, बस आटल्या दुधाला पैसे घालून काय करायचं हे शेतकऱ्याला कळत नाही. त्याला चाल साहेब तुम्हाला तो उदाहरण आमचे त्याच प्लॉट मध्ये मी वाहन केली 21 साली लॉकडाऊनच्या काळात. प्लॉट जोरात आला आणि त्याच्यावर तांबडा कोळी आला. तांबडा कोळी म्हणजे कोणता तो लाल लाल करते पाणी. हा लाल कोळी माहिती आहे. लाल कोळी आल्यानंतर ते पीक आकासलं. मग तिथं लई अंदावर दुकानदार ह्या दुकानदाराने सांगितलं त्या औषध मारा, तिने दुकानदार त्या औषध मारा, मग ते दुकानदाराने सपवलं तरी काही फरक पडला. पण रंगा पडले म्हणून माणूस नाव आहे कवटी फिरायला.